पावसाच्या रात्रीचे गुपित. त्या रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. शहरातली सारी गर्दी थांबली होती. रस्त्यावर फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि विजांचा कडकडाट ऐकू येत होता. आर्या खिडकीजवळ उभी राहून पावसाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अचानक मागून कुणीतरी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकली, पण लगेच त्या स्पर्शानेच तिला समजलं तो आदित्य होता. घाबरलीस का? तो तिच्या कानाशी कुजबुजला. आर्याच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. अचानक आलास म्हणून. तो तिच्या केसांशी खेळत म्हणाला, आज पावसात तुला एकटी बघवत नव्हती. खिडकीतून पावसाचे थेंब आत उडत होते. आदित्यने खिडकी बंद केली, पण त्याचवेळी त्याचा हात तिच्या हातात अडकला. आर्या लाजत होती, पण तिच्या डोळ्यात न बोललेली ओढ होती. त्याने तिला हळूच आपल्या मिठीत घेतले. पावसाच्या थेंबांसारखी तिची धडधड वाढत होती. आर्या काही बोलू शकत नव्हती, फक्त त्याच्या छातीशी आपलं डोकं टेकवून शांतपणे उभी होती. आजची रात्र खास आहे आर्या. आदित्यने तिचा चेहरा हातात घेतला. त्या स्पर्शाने ती वितळली. तिच्या ओठांवर आलेलं कंपित हसू तो पाहत राहिला आणि मग हळूहळू त्याने तिच्या ओठांना स्पर्श केला. पहिला चुंबन पावसासारखा हलका आणि गोड होता, पण हळूहळू त्यात ओढ आणि उत्कटता वाढत गेली. आर्या पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळली. त्या क्षणी बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत दोघांच्या हृदयात शृंगाराचा वर्षाव होत होता. त्यांना ना वेळेची जाणीव राहिली ना जागेची. फक्त एकमेकांच्या जवळीकचं गुपित त्या पावसाच्या रात्रीत सामावून गेलं.